नमस्कार कृषी मित्र आणि मैत्रिणींनो. महाॲग्री कोचिंगमध्ये मी आपलं सर्वांचं स्वागत करतो. महाॲग्री कोचिंग या पोर्टलवरती आपण कृषी विषयाशी निगडीत ज्या काही सर्व स्पर्धा परीक्षा असतील आणि इतरही परीक्षा असतील त्या संदर्भात आपण वेगवेगळे लेक्चर सिरीज, वेगवेगळे कोर्सेस, नोट्स, कोचिंग अँड मेंटोरिंग प्रोग्राम्स आपण आता इथे सुरू करत आहोत. तर या सदरामधील हा पहिला व्हिडिओ आपणा सर्वांसाठी देताना मला खूप आनंद होत आहे. तर मित्रांनो, महाराष्ट्र कृषी सेवा ही एक खूप प्रेस्टिजियस परीक्षा आपल्या कृषी विद्यार्थ्यांसाठी मानली जाते. तर ही महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत ही जी महाराष्ट्र कृषी सेवा परीक्षा घेतली जायची, तर त्या संदर्भात अलीकडेच आयोगाने एक नोटिफिकेशन काढून आपल्याला सर्वांना सूचित केलं होतं की महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत घेण्यात येणारी ही जी कृषी सेवा परीक्षा आहे, तर ती परीक्षा आता कंबाईन होणार आहे. म्हणजे जी काही राज्यपत्रित तांत्रिक सेवा आहेत, तर त्यामध्ये महाराष्ट्र कृषी सेवा, महाराष्ट्र अभियांत्रिकी सेवा आणि महाराष्ट्र वनसेवा या 3 परीक्षांसाठी पूर्वी वेगवेगळ्या पूर्वपरीक्षा व्हायच्या, त्या आता या वर्षीपासून जर यावर्षी परीक्षेचं नोटिफिकेशन आलं तर त्या संयुक्त होणार आहे. तर संयुक्त पूर्व परीक्षेसाठी हे नोटिफिकेशन आल्याच्या नंतर विद्यार्थी मित्रांमध्ये एक संभ्रम होता की नेमकं याच्या संदर्भात काय परीक्षेचे द स्कीम ऑफ द एक्झामिनेशन आणि दुसरी गोष्ट म्हणजे द सिलेबस. तर त्या संदर्भात बरेचसे डाऊट होते. तर त्यामुळे अभ्यास कसा स्टार्ट करावा की नाही, आणि त्यानंतर कोचिंग जॉईन करावी किंवा नाही, पुस्तकं सेल्फ स्टडी करताना कोणते वापरावे, तर हे सर्व एक संभ्रम होता. तर तो आताच्या याच्यामध्ये आपल्याला क्लिअर झालेला आहे. कारण आता आयोगाने या सर्व जे काही आहे होणारी परीक्षा, तर त्यासाठी आपल्याला सविस्तर नोटिफिकेशनद्वारे सिलेबस दिलेला आहे. तर चला तर मित्रांनो, पाहूया आजच्या या व्हिडिओमध्ये समजून घेऊया महाराष्ट्र राजपत्रित तांत्रिक सेवा संयुक्त पूर्व परीक्षा जी कॉम्पिटेटिव्ह एक्झामिनेशन स्पर्धा परीक्षेमार्फत घेतली जाणार आहे. तर ती चा सिलेबस काय असणार आहे पूर्व परीक्षेसाठी. आपण या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा आणि बेल नोटिफिकेशनवरती बटन प्रेस करा, जेणेकरून येणारे महत्त्वपूर्ण जे व्हिडिओ असतील या लेक्चर सिरीजमधले, तर त्याचा तुम्हाला लाभ घेता येईल. तर या पद्धतीने आपल्याला परीक्षेचे टप्पे पाहता येईल की या महाराष्ट्र राजपत्रित तांत्रिक सेवा संयुक्त पूर्व परीक्षा, तर याचे जे काही परीक्षेचे टप्पे आहेत, तर या 3 टप्प्यांवरती परीक्षा आपल्याला इथे घेण्यात येणार आहे. त्याच्यामध्ये पहिला टप्पा आहे लेखी पूर्व परीक्षा. लेखी परीक्षा असणार आहे 200 गुणांसाठी. लेखी मुख्य परीक्षा हा परीक्षेचा दुसरा टप्पा आहे. तर लेखी मुख्य परीक्षा होणार आहे 400 गुणांसाठी आणि त्यानंतर असणार आहे मुलाखत. तर मुलाखत जी आहे ती 50 गुणांसाठी इथे आपल्याला दिसते. परीक्षा योजनाबद्दल जर पाहिलं आपण, तर आयोगाने जे नवीन नोटिफिकेशन जारी केलेलं आहे 2021 पासून, तर यामध्ये जून 2021 मध्ये, तर यामध्ये आपल्याला दिसते की विषयाचा संकेतांक आहे 014. तर त्यामध्ये 3 घटकांमध्ये आपल्याला पूर्व परीक्षेचा सिलेबस विभागणी केलेला दिसतो. त्यामधील पहिला महत्त्वपूर्ण घटक आहे तो म्हणजे मराठी भाषा, त्यानंतर इंग्रजी आणि तिसरा आहे सामान्य क्षमता चाचणी. या 3 घटकांमध्ये पूर्व परीक्षेचा सिलेबस आपल्याला इन्क्लूड केलेला दिसतो आणि त्याची प्रश्नसंख्या असणार आहे 100 आणि गुण असणार आहेत 200. दर्जा जो असेल तर मराठी या विषयासाठी दर्जा असेल 12वीचा, इंग्रजीसाठी दर्जा असेल पदवीचा आणि सामान्य क्षमता चाचणी यासाठी दर्जा असेल पदवीचा. माध्यम जे असणार आहे ते मराठीसाठी मराठीच माध्यम असेल ऑब्व्हियसली, त्यानंतर इंग्रजीसाठी इंग्रजी माध्यम असेल आणि सामान्य क्षमता चाचणीमध्ये माध्यम हे मराठी व इंग्रजी या दोन्ही भाषांमधून आपल्याला इथे उपलब्ध आहे. तर परीक्षेचा कालावधी जो असणार आहे, तर प्रश्नसंख्या 100 गुण 200 आणि त्यासाठी परीक्षेचा कालावधी इथे आयोगाने 1 तास आपल्याला दिलेला आहे. परीक्षेचे स्वरूप जे आहे ते वस्तुनिष्ठ बहुपर्याय म्हणजेच मल्टिपल चॉईस क्वेश्चन्स MCQs या पद्धतीने ही परीक्षा होणार आहे. 1 तासाच्या कालावधीमध्ये आपल्याला या 3 घटकांवरती दिलेले 100 प्रश्न जे 200 गुणांसाठी असतील ते आपल्याला इथे सॉल्व्ह करायचे आहे. अभ्यासक्रम जो आहे तर हा सर्वात महत्त्वपूर्ण भाग आहे मित्रांनो, ज्यासाठी आपण आतुरतेने वाट पाहत होतो सर्वजण. तर तो अभ्यासक्रम जो आहे तर यामध्ये काय बदल झालेले आहेत आणि पूर्वीचा कंपॅरेटिव्हली काय अभ्यासक्रम आहे, तर हे आपण इथे पाहणार आहोत.
तर मुख्य परीक्षेसाठी जो अभ्यासक्रम आहे, तर त्यासाठी एक नवीन व्हिडिओमध्ये आपल्याला डिस्कशन करूया. तो पूर्वीचाच अभ्यासक्रम आपल्याला तिथे तसाच दिसतो, परंतु पूर्व परीक्षेमध्ये थोडासा बदल झालेला आहे. तर पूर्व परीक्षेमध्ये कोणत्या सेक्शनवरती बदल झालेला आहे ते आपण इथे पाहून घेऊया. तर मराठी जो आहे घटक यामध्ये पूर्व परीक्षेचा, तर ह्या मराठी घटकामध्ये आपल्याला इथे दिसून येईल की सर्वसामान्य शब्दसंग्रह, वाक्यरचना, व्याकरण, वाक्प्रचार व म्हणी यांचा अर्थ आणि उपयोग, तसेच उतार्यांवरील प्रश्नांची उत्तरे, या सब हेडिंग्समध्ये आपल्याला मराठीचा सिलेबस दिलेला आहे. तर यामध्ये उतार्यांवरील प्रश्नांची उत्तरे असतील आणि उतार्यांवरील प्रश्नांची उत्तराच्या सोबतच आपल्याला वाक्प्रचार व म्हणी यांचा अर्थ, उपयोग, वाक्यरचना, व्याकरण, सर्वसामान्य शब्दसंग्रह हे सर्व घटक इथे पाहायला मिळतात. त्यानंतर इंग्रजी आहे, तर इंग्रजीमध्ये आहे कॉमन व्होकॅब्युलरी, त्यानंतर सेंटेन्स स्ट्रक्चर, ग्रामर, यूज ऑफ आयडियम्स अँड फ्रेजेस अँड देअर मिनिंग अँड कम्प्रेन्शन ऑफ पॅसेज. तर हे इंग्रजी घटकाविषयी आहे. आपण या सर्व घटकांचे स्क्रीनशॉट घेऊन ठेवा, जेणेकरून आपल्याला ज्या ज्या वेळेला परीक्षेचा तयारी करता एक स्क्रीनशॉट समोर आला की आपल्याला सर्व एकदा नजरेखालून घालता येईल. त्यानंतर सामान्य क्षमता चाचणी हा महत्त्वपूर्ण घटक आहे, ज्याचा मेजर वेटेज आहे यामध्ये, या परीक्षेमध्ये, पूर्व परीक्षेमध्ये. तर त्यात आपण पाहूया की कोणते कोणते घटक आयोगाने इथे आपल्याला इन्क्लूड करून दिलेले आहेत या सिलेबसच्या हेडिंग अंडर. तर सामान्य क्षमता चाचणीमध्ये सर्वात महत्त्वपूर्ण जो घटक आपल्याला इथे दिसून येतो मित्रांनो, तो आहे चालू घडामोडी. चालू घडामोडी कुठल्या? तर जागतिक तसेच भारतातील. जागतिक तसेच भारतातील चालू घडामोडींवरती आपल्याला इथे प्रश्न विचारले जातील. तर यामध्ये आता चालू घडामोडी म्हणजे हा एक ब्रॉड विषय आहे आणि याच्यात सर्वात महत्त्वाचं म्हणजे आपल्याला जे अदर सेक्शन्स दिलेले आहेत आयोगाने, तर त्याच्याशी आपल्याला इथे रिलेट करून त्याचा रिलेव्हन्स जो आहे तर तो इथे आपण पाहणार आहोत, कशा पद्धतीने ते प्रश्न येऊ शकतात. याच्यामध्ये बरेचसे आपण जर मागचे ट्रेंड अनालिसिस केलं प्रिव्हियस इयर पेपर्सचा, तर ते पण आपल्याकडे व्हिडिओज आपल्या चॅनलवरती अवेलेबल आहेत प्रिव्हियस इयर ट्रेंड अनालिसिसचे. तर त्यातून पण तुम्हाला बऱ्याचशा गोष्टी क्लिअर होतील. तर त्यामध्ये आपल्याला चालू घडामोडीच्या अंतर्गत मग स्पोर्ट्स असेल, त्यानंतर अवॉर्ड्स अँड ऑनर्स असतील, बुक्स अँड ऑथर्स असतील, असे विविध सब घटक, पॉलिटिकल न्यूज असतील, या सर्व घडामोडींवरती प्रश्न विचारलेले आढळून येतात. त्यानंतर आहे महत्त्वपूर्ण घटक, तो म्हणजे भारतीय राज्यव्यवस्था. तर पूर्वीचा जो सिलेबस होता आपला MPSC ॲग्रिकल्चरचा किंवा महाराष्ट्र कृषी सेवा परीक्षेचा, पूर्व परीक्षेचा, तर त्यामध्ये आपल्याला जो GS सेक्शन होता, जनरल स्टडीज, तर त्यामध्ये करंट इव्हेंट्स ऑफ नॅशनल अँड इंटरनॅशनल इम्पॉर्टन्स होताच. त्यासोबत इंडियन पॉलिटिकल सिस्टीम, ॲडमिनिस्ट्रेशन ऑफ सेंट्रल अँड स्टेट गव्हर्नमेंट, ॲडमिनिस्ट्रेशन ऑफ जिल्हा परिषद, तालुका पंचायत, ग्रामपंचायत, रोल ऑफ पोलीस पाटील अँड तलाठी इन विलेज ॲडमिनिस्ट्रेशन हा पूर्वीच्या सिलेबसमध्ये दिला होता. याला प्रिसाईज करून यामध्ये आपल्याला भारतीय अर्थव्यवस्था एवढा आता हा उल्लेख इथे आयोगाने केलेला आढळतो. तर यामध्ये आपल्याला इंडियन कॉन्स्टिट्यूशन असेल आणि त्याच्यामध्ये पंचायती राज व्यवस्था असेल, तर यावरती आता आपल्याला प्रश्न अपेक्षित आहेत. तर म्हणजे हा ब्रॉड आहे, कारण जेवढा स्पेसिफिक मागच्या पूर्वीच्या सिलेबसमध्ये होता सिलेबस, तर तो एक स्पेसिफिक असल्यामुळे आपल्याला थोडंसं डिफाईन करायला सोपं जातं. परंतु आता इथे ब्रॉड याला कॅटेगराईज केलेलं गेलेलं आहे. तर भारतीय राज्यव्यवस्था असल्यामुळे आपल्याला याच्यामध्ये थोडंसं जास्त लक्ष देण्याची गरज आहे. त्यानंतर सामान्य विज्ञान व तंत्रज्ञान हा आपल्याला घटक त्यामध्ये एक आढळतो. तर सामान्य विज्ञान आणि तंत्रज्ञान जो आहे, तर सामान्य विज्ञान आणि तंत्रज्ञान हा सामान्य क्षमता चाचणीच्या अंतर्गतच तिसरा घटक आहे. तर सामान्य विज्ञान व तंत्रज्ञानमध्ये भौतिकशास्त्र, ज्याला आपण फिजिक्स म्हणतो, तर फिजिक्स आहे, रसायनशास्त्र आहे, केमिस्ट्री ज्याला म्हणतो आपण, तर भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र हे आपल्याला सेपरेटली इथे मेन्शन केलेलं आढळून येईल या घटकामध्ये. त्यानंतर आहे नवीन पार्ट जो ॲड झालेला आहे मित्रांनो, तर हा सर्वात महत्त्वाचा आहे की तो आपल्याला ज्याबद्दल जाणून घ्यायचं आहे. तर तो रिमोट सेन्सिंग आहे, एरियल अँड ड्रोन फोटोग्राफी आहे, त्यानंतर GIS अँड इट्स ॲप्लिकेशन, आणि इथे आपल्याला बघा ओपन एंडेड ठेवलेला आहे याला. तर यामध्ये GIS अँड इट्स ॲप्लिकेशन आणि इथे ओपन एंडेड करून इथे एटसेट्रा टाकलेलं. तर एटसेट्रामध्ये आपल्याला मग आणखी याच्याशी रिलेटेड जे काही आहे, नवीन टेक्नॉलॉजी असेल, अपग्रेडेशन्स असतील, इन्व्हेन्शन्स असतील, इनोव्हेशन्स असतील, तर हे इथे
ETC मध्ये त्यानंतर चालू घडामोडी, आणि हा सर्व भाग जो आहे तर आपल्याला इथे चालू घडामोडीशी याचा जो रिलेव्हन्स आहे तर तो समजून घेणं खूप गरजेचं आहे. तर हा भाग इथे आपल्याला नवीन आढळतो. तर मित्रांनो, हा जो भाग आहे रिमोट सेन्सिंग आहे, रिअल अँड ड्रोन फोटोग्राफी, GIS अँड इट्स ऍप्लिकेशन, तर राज्यसेवेची जी आपली मुख्य परीक्षेचा सिलेबस यामध्ये पण आपल्याला यातला काही भाग आढळतो. त्यानंतर इन्फॉर्मेशन अँड कम्युनिकेशन टेक्नॉलॉजी, तर पूर्वीचा जो आपला सिलेबस होता पूर्व परीक्षेचा MPSC ॲग्रिकल्चरचा, तर त्यामध्ये आपल्याला इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी, इंटरनेट, ईमेल, ई-कॉमर्स, वेबसाईट्स पर्टेनिंग टू ॲग्रिकल्चर इन्फॉर्मेशन असा तो आढळून येतो. आणि यामध्ये पण इथे पण आपल्याला ICT, त्यालाच आपण इन्फॉर्मेशन अँड कम्युनिकेशन टेक्नॉलॉजी म्हणून सांगतो, तर तो भाग इथे इन्क्लूड केलेला आहे. तर पूर्वीच्या सिलेबसमध्ये डिटेल त्याचे सब पॉईंट्स दिले होते आपल्याला, जसं ईमेल असेल, ई-कॉमर्स, वेबसाईट्स वगैरे. तर यामध्ये आपल्याला तसं काही दिलेलं नाहीये. परंतु अपेक्षित आहे की कृषीशी रिलेटेड जे काही टेक्नॉलॉजिकल, इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी आणि कम्युनिकेशनमध्ये रिलेटेड ई गव्हर्नन्स असेल, तर ॲप्लिकेशन्स असतील, त्यानंतर आणखीन काही भाग असेल टेक्नॉलॉजीशी रिलेटेड आणि ॲग्रिकल्चरचा आणि जनरल काही, ते इथे आपल्याला अपेक्षित आहे. त्यानंतर मित्रांनो, आपण पाहूया की पुढचा घटक जो आहे, सामान्य क्षमता चाचणीच्या अंतर्गत तो चौथा घटक आहे, तो म्हणजे भारताचा व महाराष्ट्राचा भूगोल. तर भूगोल हा जो आहे तर भारताचा आणि महाराष्ट्राचा असा यामध्ये आपल्याला इथे भूगोल अभ्यास करणं गरजेचं आहे. तर पूर्णतः याच्यात स्पेसिफिकली कुठला भूगोलाचा भाग असेल तर त्यामध्ये तसं काही दिलेलं नाहीये. फक्त भारताचा व महाराष्ट्राचा भूगोल दिलेला आहे. त्यामुळे हा पण विषय खूप ब्रॉड इथे केलेला आहे आयोगाने. त्यानंतर पर्यावरण हा एक महत्त्वपूर्ण भाग आहे. तर पर्यावरणामध्ये मानवी विकास व पर्यावरण, पर्यावरणपूरक विकास, नैसर्गिक साधन संपत्तीचे संधारण, विशेषतः वनसंधारण हा एक भाग आहे. त्यानंतर विविध प्रकारची प्रदूषणे, पोल्युशन ज्याला म्हणतो आपण, तर ते पोल्युशन आणि पर्यावरणीय आपत्ती, डिझास्टर मॅनेजमेंटचा भाग आहे. त्यानंतर पर्यावरण संवर्धनात कार्यरत असलेल्या राज्य, राष्ट्र, जागतिक पातळीवर संघटना किंवा संस्था, हा तर खूपच महत्त्वाचा भाग आहे. म्हणजे प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपरचं जर आपण अनालिसिस केलं, राज्यसेवा असेल किंवा आणखीही स्पर्धा परीक्षा ज्या असतील आणि इवन UPSC असेल, तर आपल्याला इथे आढळतं की यामध्ये राज्य, राष्ट्र आणि जागतिक पातळीवर ज्या काही संघटना व संस्था आहेत पर्यावरणा संवर्धनात कार्यरत असलेल्या, तर त्यावरती प्रश्न नक्कीच इथे विचारलेले असतात. तर त्या सर्व आपण इथे कव्हर करूया. त्यानंतर पर्यावरणीय आपत्ती आहे, त्यानंतर विविध प्रकारची प्रदूषणे, पोल्युशनशी रिलेटेड आणि हे सर्व. तर 21व्या शतकामध्ये जे काही आपल्याला आता लक्षात येईल की राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय स्तरावरती खूप सारे कॉन्फरन्सेस होत आहेत, वेगवेगळे इनिशिएटिव्हज घेतले जात आहेत, खूप संघटना आंतरराष्ट्रीय स्तरावरती, राष्ट्रीय स्तरावरती काम करत आहेत पर्यावरणाच्या अनुषंगाने. तर त्यामुळे या विषयाला खूपच महत्त्व प्राप्त झालेलं आहे आणि त्यामुळे हा भाग आपल्याला इथे या नवीन सिलेबसमध्ये इन्क्लूड केलेला आपल्याला जाणून देतो. त्यानंतर मित्रांनो, जनरल मेंटल ॲबिलिटी हा त्यामध्ये लॉजिकल रिझनिंग आहे, त्या बुद्धिमत्ता चाचणी ज्याला म्हणतो आपण, तर तो भाग आहे जनरल मेंटल ॲबिलिटी. तर त्यामध्ये लॉजिकल रिझनिंग, ॲनालिटिकल ॲबिलिटी, प्रॉब्लेम सॉल्विंग आणि बेसिक न्यूमरिसी, तर हे सर्व सेक्शन्स त्यामध्ये आपल्याला कव्हर केले जातील. महा ॲग्री कोचिंगमध्ये मित्रांनो, आपल्या सर्वांना मी आपल्या या चॅनलद्वारे आणि या पोर्टलद्वारे अपील करतो की आपण महा ॲग्री कोचिंग जॉईन करा आणि आमचं चॅनल सबस्क्राईब करा, वेब पोर्टलला एकदा व्हिजिट करा आणि आपल्याला विविध या विषयांचे जे तज्ज्ञ आहेत, तज्ज्ञांमार्फत आपल्याला इथे मार्गदर्शन उपलब्ध करून देणार आहोत आम्ही. वेगवेगळ्या परीक्षांसाठी असेल कृषीशी निगडीत, तर आपलं जे काही महा ॲग्री कोचिंग या पोर्टलवरती जाऊन तो आणि यूट्यूब चॅनलला जाऊन सबस्क्राईब करा, जेणेकरून आणि बेल नोटिफिकेशनचा आयकॉन इथे प्रेस करा, जेणेकरून तुम्हाला पुढील येणारे जे व्हिडिओज आहेत तर त्यात त्याचे नोटिफिकेशन मिळत राहतील. आमच्याशी संपर्क साधण्यासाठी हा WhatsApp नंबर आहे, इथे फक्त WhatsApp मेसेज करा. त्यानंतर महा ॲग्री कोचिंग MAHAGRICOACHING mahaagricoaching@gmail.com हा आमचा ईमेल ID आहे. हार्ड कॉपी आणि सॉफ्ट कॉपी बुक्स आणि नोट्स अवेलेबल करून देऊ आम्ही तुम्हाला या सर्व विषयांशी रिलेटेड. तर त्यासाठी तुम्ही आमच्याशी संपर्क साधू शकता. महा ॲग्री कोचिंगचं स्पेलिंग इथे लक्षात घ्या, MAHAGRICOACHING
महा AGRI ॲग्री कोचिंग.com COACHING.com. तर हे आपले वेब पोर्टलचा ॲड्रेस आहे. तर संपर्कात राहा मित्रांनो. पुढील येणाऱ्या महत्त्वपूर्ण विषयांवरती आपण तुम्हाला अफोर्डेबल कोर्सेस इथे उपलब्ध करून देणार आहोत. विविध तज्ज्ञांमार्फत सर्व सेक्शन इथे कव्हर केले जातील आणि येणारं जे काही आता येणारं जे नोटिफिकेशन असणार आहे ह्या वर्षीच्या परीक्षेचं, तर अपेक्षित आहे की 2021मध्ये हे नोटिफिकेशन येईल आणि आतापासूनच तयारीला लागा, जेणेकरून आपल्याला नक्कीच ही पोस्ट मिळवता येईल, जी MPSC कृषी सेवा परीक्षेमार्फत घेतली जाणार आहे. धन्यवाद.